नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे वटपौर्णिमा, म्हणजेच की उद्या आहे सोमवार आणि वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा असल्यामुळे आता हा जो सण आहे तर वर्षातून एक वेळा येत असतो. त्याचबरोबर पौर्णिमा असल्यानंतर आपण काही सेवा उपाय ह्या करत असतो. असाच एक उपाय आणि सेवा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. म्हणजेच की आता काही मुलं अशी असतात की त्या मुलांना सतत नजरबाधा होत असते किंवा मुलांना सतत इडापिडा होत असते, मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मुलांवरून एक वस्तू म्हणजेच की उतरवून घ्यायची आहे. उतरवून घेतल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे आणि कधी उतरवून घ्यायचं आहे याबद्दलची सगळी माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. आता वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे घरामध्ये चुकूनही मांसाहार केला जात नाही. त्याचप्रमाणे इतर जे नियम आहेत तर ते नियम पाळूनच मग हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. म्हणूनच मग आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते ती खूप मेहनत घेते पण त्या मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नाही. म्हणून आपण काही सेवा उपाय करत असतो पण त्यावेळेस त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. अशा वेळेस आपल्या घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर पण ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घरामध्ये सकारात्मक घडत नाही. त्यावेळेस आपण इतर सेवा उपाय करत असतो. तर घरामधली जी नकारात्मकता आहे तर ती कशी घालवायची आहे. घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. किंवा मग तुम्ही गोमूत्र टाकून पण ते जे पाणी आहे तर घरात शिंपडू शकता किंवा घराच्या बाहेर पण हे पाणी शिंपडायचं आहे. ज्यावेळेस काय होईल की अशा पद्धतीने आपण घरामध्ये फरशी पुसून घेतली किंवा घराबाहेर पाणी शिंपडले तर घरातील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये सकारात्मक वातावरण असल्यानंतर घरामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या चांगल्या घडत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आपण उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. आता पौर्णिमा आणि वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. घराबाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी असेल किंवा छोटी का असेना पण शक्य असेल तेवढी रांगोळी आवर्जून काढायचं आहे. माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत. एका पावलात हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचं आहे. उंबरठ्याला म्हणजेच की घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण नकारात्मकता शोषून घेते आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दिवाळीत ज्याप्रमाणे आपण दिव्यांची पूजा वगैरे करत असतो किंवा मग इतर जे सण असतात त्यावेळेस आपण दिव्यांची तर पूजा करत असतो. देवघरामध्ये पण आपण दिवा जो असतो तर त्या दिव्याची पण आपण पूजा करत असतो. कारण की प्रत्येक दिव्यामध्ये जे आहे तर ते दिव्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होत असते. म्हणून दिव्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि नंतर आपल्या घरामध्ये जे आहे तर ते सकारात्मक वातावरण राहत असते. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा जो आहे तर तो एक दिवा आपल्याला लावायचा आहे. तर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला कुठे लावायचा आहे, तर आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. जेणेकरून काय होईल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरातील वातावरण हे नेहमी चांगले राहील आणि घरामध्ये लक्ष्मींची कृपा कायम राहील. त्यासाठी मग आपल्याला एक काय करायचं आहे, एक कणकेचा तुम्ही दिवा बनवायचा आहे किंवा मग एखादी पंती घेतलात तरीही चालेल, पण शक्यतो कणकेचा दिवा बनवायचा आहे. कारण की कणकेचा दिवा बनवल्यानंतर त्या दिव्यामध्ये जेवढा प्रभाव होत असतो तेवढा प्रभाव इतर कुठल्याही दिव्यामध्ये होत नसतो. कारण की कणकेचा दिवा जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवा मानला जातो. तर तो दिवा बनवून झाल्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. दिव्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत, 1 वेलची टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. तुम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने पण ठेवलात तरीही चालेल आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये जास्त वेळ तो दिवा राहायला पाहिजे एवढं तेल त्यामध्ये टाकायचं आहे. तर जर तुमच्याकडे इतर कुठलंही तेल नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा जो आहे तर तो लावू शकता. असा दिवा लावल्यामुळे काय होईल की घरातील दारिद्र्य पण दूर होते, घराची प्रगती होण्यासाठी मदत होत असते. आता बऱ्याच वेळा काय होते की असा जो दिवा आहे तर हा दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा मग कुठे टाकायचा असा प्रश्न पडत असतो. त्यावेळेस काय करायचं आहे की हा दिवा मग दिवसभर म्हणजेच की सकाळी लावल्यानंतर दिवसभर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. कारण की पक्षी वगैरे कीटक वगैरे खाऊन घेतील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल अशा ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे.
नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आईने ज्या वस्तू मुलांवरून उतरवून टाकायच्या आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायचं आहे आणि 2 लवंग घ्यायचे आहेत, 2 वेलची घ्यायचे आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि हा उपाय करायचा आहे किंवा मग करत असताना तुम्ही या वस्तू एखाद्या प्लेटमध्ये पण घेऊ शकता. मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे, लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, प्रत्येक मुलांवरून या वस्तू आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, उतरवून घेतल्यानंतर हा उतरवून घेतलेला जो उतारा आहे तर तो उतारा आपल्याला घराच्या बाहेर यायचा आहे. आता उतरवत असताना किती वेळा उतरवून घ्यायचा आहे, 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे मुलांवरून. घराच्या बाहेर यायचं आहे. घराच्या बाहेर आल्यानंतर दक्षिण दिशेला फेकायचं आहे. बाहेर येत असताना चुकूनही मागे वळून बघायचे नाही, कारण की काय होतं की आपण ज्यावेळेस पाठीमागे वळून बघत असतो तर तीच नकारात्मकता पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आल्यानंतर म्हणजेच की बाहेर फेकून आल्यानंतर घराच्या बाहेरच हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. असा जो हा उपाय आहे तर हा उपाय आईने खास आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे मुलांची इडापिडा, नजरबाधा दूर होते, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. मुलं नोकरीसाठी प्रयत्न करत असतील किंवा मुलामुलींचे विवाह जुळत नसतील, मुलांवरती कोणतेही संकट येत असेल तर ते संकटे सगळे दूर होण्यासाठी असा जो हा उपाय आहे तर अशा ज्या ह्या वस्तू आहेत तर आईने या वस्तू उतरवून टाकल्यानंतर मुलांचे सगळे दोष दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होत असते. तर जे दोष असतील, इडापिडा असेल किंवा घरामध्ये एखादं आजारपण असतं एखाद्या मुलाला, तर असे जे उपाय आहेत आपण मुलांवरून जर प्रत्येक पौर्णिमेच्या वेळेस केले तर मुलांचे दोष सगळे दूर होत असतात. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आता असा उपाय केल्यानंतर आपण बऱ्याच वेळा काय करत असतो की ज्या महिलांना माहिती नसेल तर त्या महिलांसाठी आहे की ज्या महिलांना मासिक धर्म नसेल किंवा मग घरामध्ये सुतक नसेल तरच हा उपाय तुम्हाला करता येईल. कारण की काय होतं की घरामध्ये जर इतर काही समस्या असतील, म्हणजे सुतक असेल, मासिक धर्म असेल, त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगतीही होत असते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील मुलांची नजरबाधा, इडापिडा, आजारपण दूर होण्यासाठी अजून एक उपाय करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि नारळावरती कापुराच्या वड्या ठेवल्यानंतर कापूर पेटवून संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, नजरबाधा असेल तर ती घराबाहेर निघून जाते. आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे. आणि हा कापूर जो आहे तर तो जाळल्यानंतर आपल्याला घराबाहेर हा नारळ घेऊन तो नारळ एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला नारळ टाकून द्यायचा आहे. आता किंवा मग तुम्ही काय करायचं आहे, एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये तो नारळ जो आहे तर तो ठेवू शकता. पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही, अशा ठिकाणी चुकूनही नारळ तुम्ही टाकू नका. तर मग असे जे हे उपाय आहेत ह्यापैकी म्हणजेच की आपण खास आईने आपल्या मुलांसाठी यापैकी एक जरी तुम्ही उपाय केला तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते, मुलांची इडापिडा, नजरबाधा दूर होतं. जर तुमच्या घरामध्ये पण मुलांना काही दोष असतील तर यापैकी एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.